नमस्कार. आज आपण अख्खा मसूर पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत. याआधी तुम्ही भरपूर पुलावाच्या रेसिपी पाहिलेली असेल, पण ही अतिशय वेगळ्या पद्धतीचा पुलाव आहे जो की अख्ख्या मसूरपासून बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला भात अतिशय मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे. दिसतानाही खूप मस्त असा दिसत आहे, अगदी चमचमीत आणि खायलाही तेवढाच भन्नाट ही रेसिपी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ही रेसिपी आवडीने खातील. ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला की आपण ही रेसिपी पटकन बनवून तयार करू शकतो. तर चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची आहे ते बघूयात. तर इथे मी बासमती राईस घेतलेला आहे 2 कप. छान मोकळा सुटसुटीत असा राईस होतो, त्यामुळे बासमती राईस वापरायचा आहे लांब. त्यानंतर याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर राईस इथे मी 2 कप घेतलेला आहे. अशा पद्धतीने याला धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला अर्धा तास भिजत घालायचं आहे, जेणेकरून हा मोकळा राईस आपला तयार होईल. त्यानंतर इथे मी 1 कप अख्खा मसूर रात्री भिजत घालून घेतलेला होता. अशा पद्धतीने तो आपला इथे मसूर भिजलेला आहे. 2 कप तांदूळासाठी 1 कप मसूर घ्यायची आहे. आता आपण याची तयारी बघूयात. तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपान घ्यायचा आहे 1, लवंग घ्यायची आहे 3, मिरे 4-5. त्यानंतर मसाला इलायची 1 घ्यायची, दालचिनीचा तुकडा अर्धा, शहाजिरे 1 चमचा, हिरवी इलायची 3. त्यानंतर काळी मिरी पूड घ्यायची आहे 1 टेबलस्पून. तर याचा प्रमाण जास्त घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार, अद्रक लसणाची पेस्ट, मिरच्या घ्यायच्या आहे उभ्या काप करून, 4 कांदे पातळ चिरून, पुदिना, कोथिंबीर थोडी थोडी अशा प्रमाणात आपल्याला हे घ्यायचं आहे. आता आपण सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचे. 6 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे 4 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते ते टाकून तळून घेऊयात. छान याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा, आपला कांदा हा छान लालसर होत आहे. आणखीन थोडासा लालसर होऊ देऊयात. तर यातील अर्धा कांदा आपण काढून घ्यायचा आहे. तर आपला कांदा इथे लालसर झालेला आहे. तर अर्धा कांदा आपण वरतून टाकण्यासाठी काढून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण साईडला हा कांदा काढून ठेवायचा आहे आणि अर्धा हा कढईमध्येच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण आता याला साईडला करून घेऊयात आणि यामध्ये जे खडे मसाले काढून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे. आता हे व्यवस्थित परतवल्यानंतर यामध्ये ज्या हिरव्या मिरच्याचे काप करून ठेवलेले होते 7 ते 8 त्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली होती 1 टेबलस्पून ती टाकून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचे. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की आपण लगेच यामध्ये जो मसूर भिजून ठेवलेला होता तो मसूर टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व मसूर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे. हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बटाटा. तर इथे 1 बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे, त्याचे काप छान करून घ्यायचे आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 टोमॅटोचे उभे पातळ स्लाइस करून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात आपण 1 कप. ज्या कपाने आपण तांदूळ मोजला होता त्याच कपाने आपण 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं व्यवस्थित टाका, म्हणजे आपला पुलाव खाताना चविष्ट लागतो. त्यानंतर भिजत घातलेला जो तांदूळ होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. वरतून थोडेसे कोथिंबीर चिरलेली टाकून घ्यायची आहे, पुदिना टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जी काळी मिरी पूड केलेली होती ती आपण वरतून टाकून घेऊयात. अशा पद्धतीने काळी मिरेनी छान पुलावला चव येते, त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेली आहे 1 टेबलस्पून. ती व्यवस्थित सर्वकडनं टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे. तर आपण या अगोदर 1 कप पाणी टाकून घेतलेलं होतं, त्यानंतर पुन्हा आपण 1 कप यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. असे आपण 2 कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल पुन्हा याला पाणी लागेल तर तुम्ही आणखीन थोडंसं अर्धा कप वाढवू शकता, पण इथे मी 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये हा पुलाव व्यवस्थित शिजतो. जर आपण तांदूळ पहिले भिजत घातले तर 2 कप सफिशियंट होतं. आता वरतून थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर 20 मिनिटे आपण याला होऊ देणार आहोत. तर गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे. तर 20 मिनिटे इथे झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथे पुलाव शिजलेला आहे.
आणि भातही अतिशय मोकळा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, दिसतानाच तुम्हाला दिसत असेल. तर सर्व करताना सर्वात अगोदर आपण वरतून 2 टेबलस्पून छान साजूक तूप घालून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या पुलावला आणखीन जास्त छान चव येते. त्यामुळे वरतून आपण 2 टेबलस्पून तूप घालून घेणार आहोत. आणि जो आपण फ्राय केलेला कांदा साईडला ठेवलेला होता तो आपण वरतून टाकून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता, खूपच मस्त टेस्टी आपला पुलाव इथे बनलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला भात किती मोकळा आणि सुटसुटीत इथे तयार झालेला आहे. खूपच मस्त आणि खायलाही अतिशय टेस्टी हा पुलाव आपला बनून तयार झालेला आहे. याआधी तुम्ही बरेच पुलाव खाल्लेले असतील, पण हा अतिशय वेगळा पुलाव आहे आणि चवीलाही अतिशय वेगळी चव आहे. दिसतानाही खूप मस्त, कमी इन्ग्रेडियंटमध्ये अगदी मस्त हा पुलाव होतो. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर.